जेवल्यानंतर ताटातच हात का धुवू नये? धार्मिक, पौराणिक आणि आयुर्वेदिक दृष्टिकोनातून हे दिले गेले आहे. भारतीय परंपरेनुसार अन्न हे देवतुल्य मानले गेले आहे. त्यामुळे जेवल्यानंतर ताटातच हात धुणे हे अन्नाचा आणि अन्नपात्राचा अपमान मानले जाते. जेवल्यानंतर ताटात हात का धुवू नये याबद्दल 15 धार्मिक आणि पौराणिक नियम दिले आहेत. जेवल्यानंतर ताटात हात धुणे टाळावे. 1. अन्नपात्र पवित्र मानले गेले आहे. ताटात हात धुतल्याने त्या पवित्र अन्नपात्रात मलमूत्र समान जलसंपर्क होतो, हे शास्त्रविरोधी मानले जाते. 2. अन्न देवतेचा अपमान होतो. अन्न ही अन्नपूर्णा देवीचे रूप आहे. तिथे हात धुणे म्हणजे तिचा अवमान. 3. पितर देवता रुष्ट होतात. गरुड पुराणात नमूद आहे की जे अन्नपात्रात हात धुते त्याचे पूर्वज रुष्ट होतात. 4. अन्नाशी असभ्य वर्तन समजले जाते. ताटात हात धुणे म्हणजे जणू ताटात थुंकल्यासारखे मानले जाते. 5. धार्मिक विधी निषिद्ध होतात. जे ताटात हात धुते त्याने त्या दिवशी पूजा, जप, मंत्र करणे निषिद्ध मानले गेले आहे. 6. ताटात हात धुणे म्हणजे लोभ दाखवणे. जेवण झाले तरी ताटातूनच उठायचे नाही, हे लोभाचे लक्षण समजले जाते. 7. कर्मकांडात अशुद्धता निर्माण होते. उष्ट्या ताटात हात धुतल्यास त्या ठिकाणी पुढील पूजाविधी करता येत नाहीत. 8. घरात सुख शांती बिघडते. परंपरेनुसार अन्नाचा अपमान केल्यास लक्ष्मी रुष्ट होते आणि दरिद्रता वाढते. 9. ताटात हात धुतल्याने दोष लागतो. काही शास्त्रांनुसार अन्नपात्रात हात धुतल्यास अन्नदोष लागतो. 10. जेवणानंतर शांतता आवश्यक, अशुद्धता नव्हे. ताटात हात धुतल्याने अशुद्ध पाणी पसरते व त्यामुळे आसपासचा परिसरही अशुद्ध होतो. 11. स्वच्छतेचे नियम भंग होतात. आयुर्वेदानुसार अन्नपचनाच्या वेळी तोंड आणि हात शुद्ध करणे वेगळ्या जागी करणे आवश्यक आहे. 12. अन्नाचे महत्त्व कमी केले जाते. जेवणानंतर ताट धुवून टाकणे, हात धुणे हे अन्नासमोर अर्धवट आदर दाखवतो. 13. ताट देवासमोर ठेवू शकत नाही. उष्ट्या व धुतलेल्या ताटात धार्मिक अर्पण करता येत नाही. 14. ताटात पाणी साठल्याने कीटक निर्माण होतात. जुने शास्त्र सांगते की उष्ट्या अन्नात आणि पाण्यात एकत्र कीटक आणि वास निर्माण होतो. 15. सत्कर्म करण्याची क्षमता कमी होते. पवित्र मनाने अन्न घेतल्यावर अशुद्ध कृती केल्यास मानसिक दोष निर्माण होतो. जेवल्यानंतर ताटात हात धुणे धार्मिक दृष्टिकोनातून अन्नाचा अपमान आहे आणि अशुद्धतेचे प्रतीक मानले गेले आहे. त्यामुळे ताट वेगळे करून हात स्वच्छतेसाठी स्वतंत्र जागी धुण्याचा संस्कार केला गेला आहे. व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.